नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे सकाळच देगलूरमध्ये होतो आणि सकाळी म्हणलं कुठेतरी जाण्याच्या पहिले चाय पिवावं म्हणून साठे चौकात थांबलो आणि चहा पिलो. हा असा काहीतरी नजारा होता सकाळी. एवढी काही गर्दी नव्हती, शनिवार होता आणि मस्त अशी गरम-गरम चाय भेटली. गरम-गरम चाय घोट पिल्यानंतर एवढं भारी वाटलं की फ्रेश वाटायला लागलं एकदम. साठे चौकात ही चाय खूप भारी. त्याच्यानंतर म्हटलं बाबा आता घरी जाऊन तरी काय करायचं, आपल्याला काही कामधंदे नाही, संध्याकाळी पुण्याला निघायचं आहे, तर सकाळी एकदा फेरफटका मारावा गावामध्ये. तर मग गावामध्ये मारल्यानंतर बघितलं तर हे बसस्टँडला जरा गर्दी दिसत होती म्हणून बघितलं का हे बसस्टँड आहे ना देगलूरचं खूप मेन बसस्टँड आहे, पण ह्याचं काम का होत नाही मला ते अजून कळलं नाही. पण असू, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला राहायचं आहे 4 दिवस, कशाला उगाच खोड्या काढत बसायचे कोण्यामध्ये. जाऊ द्या. मग पुढे आल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला प्रतिमा दिसली आणि त्यांना वंदन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून तसंच पुढे निघालो हैदराबाद रोड. तसंच पुढे गेलो त्याच्यानंतर आपण बघितलं तर लेफ्ट साईडला इथे ह्यांचं गार्डन आहे आणि गार्डनचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. गार्डन पण एखादी 2-4 महिने 6 महिने चाललं असेल, परत हे गार्डन असेच बंद पडलेलं आहे. का माहिती का? कारण का देगलूरची गोष्टच लई भारी आहे. नाद करती काय देगलूर आहे देगलूर. त्याच्यानंतर बघा तुम्हाला मी हा लेफ्टचा जो रोड दाखवतोय तो सरळ जातो नांदेडला आणि राईटला जो जातो तो सरळ जातो हैदराबादला, म्हणजेच तेलंगणाला. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला राईट मारून कच्च्या रोडनी आपल्याला जायचं होतं मंदिरामध्ये. तर आता मंदिरात जायचं कुठे म्हणल्यावरती इथे बाजूला गणपतीचं मंदिर होतं. मग गणपतीच्या मंदिराच्या इथे गेलेलो. पहिले पण या मंदिरामध्ये बरेच वेळेस आलेलो आहे, पण म्हणलं आता जाण्याच्या पहिले एकदा पाया पडूया. मग तुम्हीही दर्शन घ्या, मीही दर्शन घेतले. बोला गणपती बाप्पा मोरया. मग म्हणलं आता जाता गोदावरी ट्रॅव्हल्स वगैरे दिसले देगलूरला. आता म्हणलं आपली स्वतःची गाडी आहे, तरी पण म्हणलं एकदा गोदावरी ट्रॅव्हल्सला बघून जावं काय. बरं, तुम्ही आता बघितलं स्वानंदी कशी जिद्द करत होती. त्याच्यानंतर मी उदगीरसाठी निघालो, कारण का उदगीरवरनं वाया पुणे मला यायचं होतं. त्याच्यामुळे उदगीरला निघाल्यानंतर हा घाट होता, रात्रीचा एवढा अंधार होता. टू व्हीलरवर जाणं तर खूप अशक्य आहे, शेतकरीच कसे जातात देव जाणे. पण एवढं डेंजर वाटत होतं की मला एकट्याला भीती वाटत. पुण्याला निघाल्यानंतर आता भूक लागली म्हणून तुळजापूरला एका हॉटेलला थांबलो. हॉटेल तर बाहेरून दिसायला लय भारी होतं, मधून पण लय भारी होतं, पण जेवण तेवढंच थर्ड क्लास होतं. परत या हॉटेलला कधीच येणार नाही एवढं मी ठरवलं. थोडं पुढे आल्यानंतर आता भूक लागली, काहीतरी खावं पिवं म्हटलं तर कुंदा चाय घेतला. कुंदा चाय म्हणजे सोलापूरचा फेमस आहे, जयशंकरचा कुंदा चाय. कधी पण या रोडला आलं तर मी हा कुंदा चाय कधीच मिस करत नाही आणि कधी मिस करणार पण नाही. हे बघा तुम्हाला मी हॉटेल पण दाखवतो, कधी येऊ वाटलं तर या. शेंगा चटणी आणि कुंदा चाय नक्कीच पिऊन जावा, कारण का इथली कुंदा चाय आणि चटणी लय भारी. हे बघा गाडी कशी आपली दिसते टाकाटक. आणि पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि मी माझ्या घरी पोचलो आहे. एवढा आनंद वाटतो ना आपल्या घरी आल्यावर काय सांगू. तुम्ही बघू शकता ही आहे आपली गाडी. गावावरनं येताना तर टकाटक होती शेंगा चटणी आणि कुंदा चाय पिताना. पण थोड्या वेळानं जेव्हा दुसऱ्या दिवशी मी पुण्यात आलो तर पाठून एका गाडीने लई मोठा धडक दिला आणि एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. पूर्ण गाड्याचं वाटोळ करून टाकलं त्यांनी. मग काय गाडी टाकली शोरूमला आणि आपण चाललो रिक्षाने. आता काय करायचं, आता पर्याय नाही, कारण का बॅग वगैरे सगळे होते आपल्याकडे गाडीमध्ये. मला वाटलं नव्हतं ॲक्सिडेंट होईल, पण आता काय करणार, चला घरी. घरी जाण्याच्या पहिले हा नजारा बघा. हा जो चौक आहे ना तो लय भारी चौक आहे आणि या चौकातून क्रॉस केला का लय भारी वाटतं मला. तुम्ही पण या चौकाचं कमेंट करून मला नक्की नाव सांगा जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर. मस्त असं गार्डन वगैरे बनवलेलं आहे आणि रिक्षामधून पण नजारा लय चांगला वाटतो. कसं गाडी चालवताना मला शोरूममधून फोन आला म्हणून मी पळत पहिला शोरूमला गेलो. काय झालं म्हणलं, मग शोरूमचं काम आटपून मी 120च्या स्पीडने चलत घराकडे निघालो, कारण का माझ्याकडे गाडी नव्हती, घोडा नव्हता, काहीच. म्हणलं चलत तरी काय करावं, तर बाबा रोडवरच्या गाड्या बघावं कसे पळतात कसे नाही पळत, किती स्पीडनं जातात काय नाही, कारण का गाडी चालवताना दिसत नाही. मग परत 120च्या स्पीडने मी चलत पुढे गेलो आणि परत एकदा मी माझ्या पायाचा ब्रेक दाबला आणि इकडे तुम्ही राईट साईडला जी गल्ली बघतात ना तिथे आपले एकदम जवळचे मित्र राहतात. ज्यांना कोणी माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगा. थोड्या वेळानं मग पंडितजीला फोन केला, ते पंडितजी आपली गाडी घेऊन आलेले आहेत. कशी आहे गाडी, एकदम इलेक्ट्रिक, नो पेट्रोलचा पैसा. मग पंडितजीला म्हणलं इथं बघा, नुसतं गाडी नका चालू. मग म्हणलं बाबा इथं नका बघू, गाडी चालवा, नाही तर ठोकशाल बिकशाल अजून डोक्याला ताण होऊन बसेल माझ्या. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आपले मामा लोक थांबलेले असतात. हे ब्रिजमध्ये एवढी ट्रॅफिक असते, चुकून पण या ब्रिजच्या खाली यायचं आहे तर संध्याकाळी 6 नंतर चुकून येऊ नका. मग परत ब्रिज क्रॉस केल्यानंतर बघा कसला आपला सुपर एक्सप्रेस हायवे. का दाखवतोय सारखं अरे आपण राहतोच हायवे समोर, म्हणून दाखवणार नाही तर काय दाखवणार, हायवेच दाखवणार ना. मग थोड्या वेळानं परत घरी आलो. घरी आल्यानंतर परत तुम्हाला कालसारखं म्हणतो एकदम समाधान वाटतं. इथे मी गेटमध्ये एंट्री केली आणि बघितलं तर मी पंडितजीला म्हटलं बाबा पहिला चार्जिंगला लावा गाडी आपली, उद्या परत जायचं म्हटल्यावरती अवघडून बसेल, कारण का आपली पेट्रोलची तर गाडी नाही, चार्जिंगची गाडी आहे. पहिला चार्जिंग फुल पाहिजे, 90% असली तरी फुल करून घेतो. तर हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढचा ब्लॉग नंतर बघा.